झी मराठी, चर्चाही होणारच। किसरोळ इथं रानगाव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बंडा पांडुरंग खोत यांच्या वारसांना वन विभागाकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी 10 लाख रुपयांचा धनादेश आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला। उर्वरित 15 लाख रुपये ठेव स्वरूपात देण्यात येणार असून एकूण 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई वन विभागाकडून देण्यात येणार आहे। तसेच काळजवडे इथं गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अजिंक्य दादू पाटील तसेच पोर्ले तर्फ बोरगाव येथील गंभीर जखमी संदीप दिनकर काटकर या दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धनादेश आमदार नरके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले। यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस करून उपचारासोबतच प्रकृतीची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला। या प्रसंगी पन्हाळा परिक्षेत्राचे वनाधिकारी अजित माळी, वनपाल राजेंद्र रसाळ, वनरक्षक मच्छिंद्र नवाळी, पूजा नरुटे, अश्विनी मदने, कुंभीचे संचालक पी.डी. पाटील, दत्ता खोत, सुरेश पाटील, प्रकाश काटकर, माजी सरपंच बाबूराव डेंगळे, संग्राम मुगडे यांच्यासह संबंधित अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की मयत व जखमी कुटुंबांना मिळालेली आर्थिक मदत हा केवळ आधार आहे, मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेली मनुष्यहानी कधीही भरून निघू शकत नाही। अशा घटना रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सर्व स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत। किसरोळ इथं गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला बंडा पांडुरंग खोत यांच्या वारसांना वन विभागाकडून देण्यात आलेला 10 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा धनादेश आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते सुपूर्द करताना शेजारी पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी, वनपाल राजेंद्र रसाळ आदी हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे।